के मीटिंग के अध्यक्ष दीपक राणा जी, उपस्थित सर्व मान्यवर, केशव दृष्टि, उत्तम वनौषधि संस्था तथा आयुर्वेद प्रेमियों, मैं उत्तम वनौषधि संशोधन संस्था के माध्यम से आप सभी का यहाँ स्वागत करता हूँ। आज जो एजीएम हुई, एजीएम को मिलके हमने एक व्याख्यान का आयोजन उत्तम वनौषधि संशोधन संस्था के द्वारा किया गया है। मैं आज के वक्ता वैद्य अश्विन सामंत जी, इनका यहाँ स्वागत करता हूँ तथा उनका बायोडाटा और उनका परिचय मैं आप सभी मान्यवरों को करना चाहता हूँ। सावंत सर नमस्कार माझा आपल्याला। डॉक्टर अश्विन सावंत सर, इन्होंने सर नमस्कार अश्विन सावंत सर, नमस्कार। वैद्य अश्विन सावंत सर मुलुंड स्थित है, बड़े ज्येष्ठ चिकित्सक है। उन्होंने सायन आयुर्वेद महाविद्यालय से बीएमएस पदवी हासिल की है। उसके बाद सर ने संस्कृत में एमए किया है तथा हेल्थ केयर सर्विसेज में एमबीए किया है सर ने। अभी फिलहाल में सर पीएचडी मुंबई विद्यापीठ से कर रहे हैं और उनका विषय हाइजीन इन एंशिएंट इंडिया, ये बहुत ही महत्वपूर्ण विषय पे पीएचडी कर रहे हैं। आज तक गए 2 दशकों से अधिक कार्यकाल में सावंत सर ने 3000 से ज्यादा आर्टिकल्स का लेखन किया है। कई बड़े संस्थाओं में उन्हें वक्ता के तौर पे आरोग्य तथा आयुर्वेद इन विषयों से जुड़े हुए व्याख्यानों के लिए बुलाया जाता है। लोक सत्या जैसे आरोग्यमान भव, इसमें सर ने व्याख्यान दिया है। कई टीवी तथा रेडियो प्रोग्राम्स के ऊपर सर ने मार्गदर्शन लोगों का किया हुआ है। सांडू के तरफ से सर को एक आयुर्वेद फिजिशियन के तौर पे सर का सम्मान किया गया है। आज तक वैद्य अश्विन सावंत सर के 9 रिसर्च पेपर ये पब्लिश हुए हैं, जो एक बहुत ही इंपॉर्टेंट चीजें हैं। सर का रिसर्च प्रेजेंटेशन इंडियन साइंस कांग्रेस जो मुंबई विद्यापीठ ने 2015 में आयोजन किया था, इसमें सर का एक रिसर्च प्रबंध सर ने प्रेजेंट किया था, जिसका विषय सर्जरी इन एंशिएंट इंडिया। ये बहुत ही इंपॉर्टेंट विषय है। आप लोग जानते हैं 20 नवंबर को सीसीआईएम ने एक गैजेट प्रकाशित किया, जिसमें आयुर्वेद में सर्जरी को मान्यता देने वाला गैजेट है। कई लोगों को आश्चर्य हुआ कि आयुर्वेद में सर्जरी है क्या, बट अश्विन सावंत सर का कई सालों से एंशिएंट इंडिया तथा एंशिएंट कल्चर और आयुर्वेद के ऊपर काफी काम है। उन्होंने इन सब के अलावा वो ब्लैक बेल्ट भी उन्हें कराटे में प्राप्त हुआ है। रेगुलर योगा प्रैक्टिशनर है। उनकी एक बुक ऋतु संहिता के जो बुक आ रही है, जिसे हम आयुर्वेद में बहुत महत्व देते हैं, ऋतु संधि काल और ऋतु संहिता, ऋतुओं के ऊपर एक संहिता के तौर पे प्रकाशन होने वाली है। करीब करीब 1200 पेजेस से ज्यादा पेजेस की बहुत ही महत्वपूर्ण इंफॉर्मेशन और कंपाइलेशन अक्रॉस सारे वेद पुराण और ग्रंथों से सावंत सर ने किया है। ऐसे एक बहुत ही ज्येष्ठ चिकित्सक और आयुर्वेद तथा इंडियन कल्चर पे बहुत ही प्रतिभाशाली वक्ता आज हमें सबको यहाँ लाभ हुआ है। सर मेरे गुरु रहे। मैं बीएमएस करने के बाद सर के यहाँ क्लिनिक में जाया करता था आयुर्वेद सीखने के लिए। जब सतीश जी ने मुझे कहा कि अपने को एक अच्छा विषय रखना है, तो मैं पुनः अश्विन जी का आज यहाँ स्वागत करता हूँ और आयुर्वेद एक जीवन शैली के ऊपर सर का मार्गदर्शन हमें सबको प्राप्त होगा, ऐसी आशा रखता हूँ। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। अभी मैं जो भी व्याख्यान देने वाला था, मैं इस तैयारी में था कि शायद मुझे मराठी इंग्लिश में देना है, लेकिन डॉक्टर किरण पंडित जी ने मुझे अनुरोध किया है कि हो सके तो थोड़ी हिंदी भाषा में कोशिश करें। तो मेरी हिंदी भाषा उतनी अच्छी नहीं जितनी मेरी मराठी अच्छी है, फिर भी मैं कोशिश करूँगा। मैं समझता हूँ कि आप लोग समझ पाएंगे। तो विषय की शुरुआत यह है कि आज हमारे पूरे हिंदुस्तान में जब भी किसी का जन्मदिन है तो हम उसे आशीर्वाद देते हैं कि जीवेत शरदा शतम। पूरे हिंदुस्तान में ये आशीर्वाद दिया जाता है। ये हमारे संस्कृति का एक मापदंड है कि जिसे हम कह सकते हैं कि किसी को भी एक आशीर्वचन देना है तो हम कहते हैं कि जीवेत शरदा शतम, जिसका अर्थ होता है कि इस व्यक्ति का आयुष्य कम से कम वो व्यक्ति शतायुषी हो जाए, दीर्घायुषी हो जाए, इस अर्थ से ये आशीर्वाद दिया जाता है। तो आज की 21वीं शती में 21व्या शतकामध्ये हा आशीर्वाद प्रत्यक्षात कितपत सार्थक आहे? आपण ज्या एखाद्या व्यक्तीला म्हणतो की जीवेत शरदा शतम, आता वास्तवामध्ये हा यजुर्वेदातला श्लोक आहे की ज्यामध्ये म्हटलेलं आहे जीवेम शरदा शतम, पश्येम शरदा शतम, शृणुयाम शरदा शतम, प्रब्रवाम शरदा शतम,
अदिन श्याम शरद शतात. आता इथे काय म्हटलंय बघा, की नुसतं तुम्ही दीर्घायुषी होऊ नका, शतायुषी होऊ नका, तर अदिन श्याम, आपका जो स्वास्थ्य है वो दैन्यावस्था में न जाए, आपका जो स्वास्थ्य है वो पूर्णतः स्वास्थ्य से परिपूर्ण हो, ऐसा शतायुष्य आपको प्राप्त हो, यह अपेक्षा हमारे पूर्वजों ने की है. तो आज के तारीख में भारतवर्ष में, हमारे देश में 21वीं सदी में क्या ये साध्य हो रहा है? नेक्स्ट स्लाइड. तर इथे तुम्ही बघू शकता की आजच्या घडीला, नाही याच्या आधीची, डॉक्टर किरण, याच्या आधीची, यहाँ पे हमने अलग अलग देशों के देशवासियों का सरासरी आयुर्मान क्या है, इसका एक आपके सामने ग्राफ रखा है, आपके एक चार्ट रखा है, और यहाँ पे देख सकते हैं कि भारतवासियों का सरासरी आयुर्मान जो है वो 68.13 साल है. म्हणजे 68.13 वर्ष हे आजच्या भारतीयांचं सरासरी आयुर्मान आहे. आणि ह्याची तुलना तुम्ही इतरांशी कराल तर आपण किती मागे आहोत आणि शतायुषी होणं किती कठीण आहे तुमच्या लक्षात येईल. आणि पुन्हा लक्षात घ्या, सरासरी आयुर्मान आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की 5 वर्षांपूर्वी जे आयुर्मान होतं ते 69च्या आसपास होतं. 1 वर्षाने भारतीयांचं आयुर्मान घटलेलं आहे. इथे तुम्हाला दिसेल की जपान मधले लोक, विशेष करून जापान के जो ओकिनावा आइलैंड्स है, उन ओकिनावा आइलैंड के जो जापानीज लोग हैं वो दुनिया में सबसे ज्यादा जीते हैं. पिछले करीब 100-200 सालों का इतिहास है और उनका आयुर्मान 90 के आसपास रहता था. दुर्भाग्य की बात यह है कि पिछले 5-10 सालों में जब से जापानी लोगों ने अपनी संस्कृति, अपनी परंपरा को छोड़ के धीरे धीरे अमेरिका और पाश्चात्य देशों की परंपरा अनुसर की है, तब से उनका भी प्रथम क्रमांक नीचे आके उनका भी आयुर्मान 90 से 89 से धीरे धीरे 85 के आसपास आके रुक गया है. इस चार्ट को, इस टेबल को देखते हुए हमको खुशी इतनी हो सकती है कि हम पाकिस्तान के ऊपर है. बाकी इसमें अभिमान या जिसका गौरव करे ऐसी कोई भी बात नहीं है. तो आज के युग में 21वीं सदी में भारत का आयुर्मान इतना कम होने के कौन से कारण हैं? नेक्स्ट. तो जो भी एक भारतामध्ये जी साधारणपणे 100 माणसं जर मृत्युमुखी पडली तर त्यामधील 40% पीपल दे आर डाइंग ड्यू टू कम्युनिकेबल डिसीजेस, व्हाट वी कॉल इन्फेक्शियस डिसीजेस, जिन्हें हम संसर्गजन्य बीमारियां कहते हैं. और इसमें भारत का अगर विचार करें तो प्रामुख्य से है मलेरिया, टीबी और एड्स. और दूसरी जगह पे है जिनको आज का जो हमारा सब्जेक्ट है लाइफस्टाइल डिजीजेस कहते हैं या नॉन कम्युनिकेबल डिजीजेस, उनका आज का शेयर है 50%, जबकि 10% लोग एक्सीडेंट्स की वजह से मरते हैं. अभी अब आप अगर गौर करें, जो ब्लू कलर का जो हाफ है उसमें आप देखिए कि 2030 तक ये जो नॉन कम्युनिकेबल डिजीज है यानी कि लाइफस्टाइल डिजीजेस है, आज का भारत जिस बीमारियों से ग्रस्त है, हार्ट अटैक है, स्ट्रोक है, रेस्पिरेटरी डिजीजेस है, डायबिटीज है, अलग अलग प्रकार की जो लाइफस्टाइल डिजीजेस है जिसमें कैंसर एक प्रमुख बीमारी है, इसका प्रमाण 2030 के आसपास 83% तक बढ़ने वाला है. यह स्थिति इतनी भयावह है कि 2030 के आसपास अगर इस देश में 1 लाख लोग अगर मरते हैं तो उसमें से 83,000 वो मरेंगे सिर्फ लाइफस्टाइल डिजीज की वजह से. अभी ये व्याख्यान, ये इस प्रकार के व्याख्यान में करीब 10-15 सालों से देते आ रहा हूं और मैं ये कहते आ रहा हूं कि आने वाले 20-25 साल में ये स्थिति आने वाली है. करते करते 2021 साल आज 3 दिनों के बाद आने वाला है और 9 सालों में ये हमारी स्थिति इतनी भयावह होगी. नेक्स्ट. कि आज इसका चित्र हमारे सामने इस प्रकार रहता है. 57% कार्डियोवास्कुलर डिजीजेस, जिसमें आप जानते हैं हार्ट अटैक मुख्य है और स्ट्रोक यानी पैरालिटिक अटैक. उसके बाद कैंसर है, रेस्पिरेटरी डिजीज जिसमें अलग अलग प्रकार के श्वसन विकार आते हैं, डायबिटीज है और कुछ अन्य बीमारियां हैं. और जब नेक्स्ट, ये न्यूज जो है, ये न्यूज 2012-13 में इकोनॉमिक टाइम्स में आई थी, जिसमें ये कहा गया था कि 4.58 ट्रिलियन डॉलर्स इतना खर्चा भारत का होने वाला है 2012 से लेकर 2030 तक सिर्फ नॉन कम्युनिकेबल डिजीजेस के ऊपर.
जो बीमारियों का हम आज सामना कर रहे हैं, जिसमें हार्ट अटैक है, जिसमें हाई ब्लड प्रेशर है, जिसमें कैंसर है, जिसमें स्ट्रोक है, डायबिटीज है, और ये बीमारी साल बदल साल बढ़ते जा रही है। अभी एक जगह पे है कि हम जब ये अपेक्षा रखते हैं, आज मोदी जी जैसा इतना समर्थ प्रधानमंत्री हमको मिला है और पिछले 10 सालों में जो हमने प्रगति की है और आगे जाके प्रगति करने की हम कामना रखते हैं, हम जब ये अपेक्षा रखते हैं कि हमारा ये राष्ट्र बहुत बड़ा समर्थ राष्ट्र हो जाए, तो इस प्रकार की बीमारियों से ग्रस्त समाज कैसे समर्थ राष्ट्र बन पाएगा? यह एक बात है। और दूसरी बात है कि जब अभी हुआ ऐसे है की लोगों के सामने नेक्स्ट ओके सर. प्रश्न असा पडतो की जिथे आज आपल्याला एवढा समर्थ प्रधानमंत्री मिळालेला आहे आणि मागच्या 10 वर्षातली ही प्रगती बघता येणाऱ्या पुढील 10 वर्षामध्ये आपला प्रवास हा जगातल्या निदान पहिल्या 3 देशांमध्ये व्हावा असा तुमचा आमचा सर्व सुज्ञ माणसांचा प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी देशवासीय तेवढे समर्थ, तेवढे निरोगी आणि तेवढे सक्षम असायला नको का? पण दुर्दैवाने आजच्या देशवासियांची मानसिकता काय आहे? की काही वेळ आलं तर औषध आहेत ना. आजारांची चिंता नाही. डायबिटीज झाला तर काय करूया? डॉक्टर औषध द्यावा आम्हाला डायबिटीजवर. आमचा कोलेस्टेरॉल वाढलेला आहे. रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे. एक औषध द्या ना डॉक्टर आम्हाला. रक्तातली साखर वाढली आहे. एक औषध द्या ना. औषध नाही तर इंजेक्शन द्या. इंजेक्शन नाही तर हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल नाही तर इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे. मी आजार होऊ न देण्याचा विचार न करता आजार झाले तर काय करता येईल ह्याच्याकडे जास्ती लक्ष आजच्या समाजाचं दिसतं. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि पुन्हा ही सर्व स्थिती म्हणजे एवढे प्रचंड प्रमाणात आजार वाढणं, या देशाचं सरासरी आयुर्मान एवढं कमी होणं आणि जवळ-जवळ सर्व आजारांमध्ये हळू-हळू आपला क्रमांक पहिला येणं, हे कोणत्या देशाच्या बाबत घडतंय? इस देश के पास आयुर्वेद और योग शास्त्र जैसे समर्थ सर्वोत्तम आरोग्य शास्त्र है, उन्हीं देशवासियों का आयुर्मान इतना कम होना ये किस कारण हो गया? याचं स्पष्ट सांगायचं तर कारण पाश्चात्यांचं अंधानुकरण, अमेरिकेचं जीवनशैली आंधळेपणे फॉलो करणं. आजच्या घडीला तुम्ही बघाल तर आज हे जे ब्लू तुमच्या समोर झाड दिसत असेल आणि वरती हे जे ब्लू कलरचे आजार वेगवेगळे दाखवलेले आहेत, दिस आर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, दिस आर लाईफस्टाईल डिसीजेस अँड ॲट द रूट कॉज ऑल कॉजेस आर शोन. हा, वेगवेगळी कारणं दाखवलेली आहेत. पण गमतीचा भाग असा होतो की ह्या आजारांचं रोगनिदान करण्यामध्ये, या आजारांचा उपचार करण्यामध्येच अख्ख्या जगाला वैद्यक विश्वाला इंटरेस्ट आहे. People are least interested in preventing them. People are least interested in finding the root causes of the diseases. आणि जे आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून करून ठेवलेलं आहे आणि त्याचा आज विचार करण्याची जास्ती आवश्यकता. अन्यथा आम्ही आजारी पडू आणि आजारी पडल्यानंतर काही ना काही औषध घेऊ. औषधच नाही तर इंजेक्शन घेऊ. इंजेक्शन नाही तर हॉस्पिटलमध्ये जाऊ. हॉस्पिटलमध्ये नाही तर अँजिओप्लास्टी करू. अँजिओप्लास्टी नाही तर बायपास करू. हा, अशी ज्या समाजाची मानसिकता आहे, तो समाज एका समर्थ राष्ट्राची उभारणी कशी काय करणार? हा विचार तुमच्या आमच्या सुज्ञांनी नाही करायचा तर कोणी करायचा हा प्रश्न आहे. नेक्स्ट, आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करता एकंदर जे लाईफस्टाईल डिसीजेस आहे जे आपण आता बघितले, यांची मूळ कारणं ही ह्या 6 घटकांमध्ये आपल्याला विभागता येतात. अयोग्य दिनचर्या, अयोग्य रात्रीचर्या, अयोग्य ऋतुचर्या, अयोग्य आचार, अयोग्य विचार आणि अयोग्य आहार. अर्थात इथे विचार आधी येतील, कारण विचार चांगले असेल तरच आचार चांगले होतील. पण तो क्रम तसा असल्यामुळे तो मांडलेला आहे. तर यातल्या सर्वच मुद्द्यांचा विचार ह्या पाऊण तासाच्या व्याख्यानामध्ये होऊ शकत नाही. तर आपण आजच्या घडीला केवळ अयोग्य दिनचर्या आणि रात्रीचर्या यातले काही महत्वाचे मुद्दे फक्त बघू की जो बदल करणं आज समाजाला गरजेचं आहे. एकंदरच आयुर्वेदीय जीवनशैली म्हणजे आज तुम्ही माझ्या व्याख्यानाचं हेडिंगच ठेवलेलं आहे की आयुर्वेदीय जीवनशैली कशी असावी किंवा एक स्वस्थ जीवनशैली कशी असावी, निरोगी जीवनशैली कशी असावी. तर हा विचार करता आयुर्वेदाने जे अनेक मुद्दे दिलेले आहेत त्याचा केवळ गोषवारा तुमच्या समोर मी मांडलेला आहे. हे एकूण मुद्दे 18 मुद्दे येतात. तर इथे कोणताही सामान्य माणूस हेच म्हणेल कि ये इतने सब 18 के 18 अगर हम सब विधि दिन भर सुबह से उठकर करने लगे तो इतना समय तो हमारे पास है नहीं. स्वाभाविक है, कोई गलत बात नहीं है. लेकिन उसमें से कुछ विधि ऐसे हैं कि जो अगर कम से कम समय में हम अगर कर पाए तो निश्चित रूप से हमारा स्वास्थ्य उत्तम रह सकता है. मैं इनका सिर्फ उल्लेख कर रहा हूं
और उसमें से जो मुख्य है जिसके ऊपर आज मुझे बोलना आवश्यक लगता है उसके ऊपर बोल रहा हूँ। अगर आपको कभी जरूरत लगे या कोई अच्छा व्यासपीठ हो तो ये पूरा के पूरा दिनचर्या का ये मैं आपके सामने रख सकता हूँ, लेकिन आज उसमें से मैं सिर्फ 18 को आपको सिर्फ रेफरेंस दे रहा हूँ। फर्स्ट पॉइंट है ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत। शास्त्र की, आयुर्वेद की अपेक्षा है कि आप सुबह सूर्योदय से कम 1.5-2 घंटा पहले उठे। उसके बाद नेक्स्ट मुद्दा है ईश स्मरण। हमारी भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती ही एकमेव संस्कृती आहे जी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सांगते सर्वप्रथम ईश्वराचं स्मरण करा. उठल्यानंतर आज माझ्या बिझनेसचं काय होणार, आज माझ्याकडे किती पैसे येणार, आज मला कुणाला कुठे पैसे द्यायचे ह्याचा विचार न करता सर्वप्रथम ईश स्मरण करा. कराग्रे वसते लक्ष्मी करामध्ये सरस्वती हा श्लोक केवळ आणि केवळ हिंदू संस्कृती शिकवते, कारण तुमच्या जीवनाचं यश अपयश सुख दुःख सर्व शेवटी तुमच्या हातातच आहे हे आपली संस्कृती सांगते. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो जीर्ण आणि अजीर्ण निरुपय. एकंदरच आपल्या आहारावरच शरीराचं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही काल रात्री जे जेवला होता, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय बघायचंय तर तुम्ही काल खाल्लेलं जे तुम्हाला पचलं होतं की नाही. हा मुद्दा दिसायला साधा आणि सोपा दिसतो, पण हा एवढा महत्वाचा आहे की सर्वसाधारण माणसाने ह्या एका गोष्टीचं जरी पालन केलं तरी खूपशा आजारापासून दूर राहता येईल. ते कसं, तर तुम्हाला जर लक्षात आलं सकाळी उठल्यावर की रात्री खाल्लेलं अन्न मला पचलेलं नाहीये, तर इथेच तुम्हाला ठरवायचंय की आज मला काय जेवण करायचंय, की जेवण करायचंच नाहीये, की आज मला लंघन करायचंय, आणि जर जेवण करायचं झालं तर कोणतं आणि कसं करायचंय. ह्या पातळीवर ऑन दिस लेवल ओनली इफ वी आर एबल टू digest the toxins in the body which may be formed from the indigestion, here and here only we can prohibit all the major diseases. इसी लेवल पे जो आज हाई ब्लड प्रेशर देखिए, कैंसर देखिए, डायबिटीज देखिए, हार्ट डिजीज देखिए, सब में कहीं ना कहीं अन्न के कण जो है वही विकृत हो जाते हैं. और अन्न के कण है शरीर की संरचना को, वो सूक्ष्म रचना हो या स्थूल रचना हो, उसको विकृत करते हैं. तो अगर जो अन्न का अजीर्ण हुआ है, अन्न का पाचन व्यवस्थित नहीं हुआ है, उसी लेवल पे, उसी पातळी पे अगर हम ये सोच ले कि आज मैंने जो कल खाना खाया था वो मेरी तरफ से, शरीर की तरफ से उसका पाचन नहीं हुआ है, और यहीं पे अगर हम निर्णय लेते हैं कि हमें आज क्या और कैसे खाना खाना है, तो आगे चल के शरीर में अन्न के ऐसे विकृत कण निर्माण नहीं होंगे जो शरीर को आगे चल के विकृति निर्माण कर सकते. इसके बाद का नेक्स्ट मुद्दा है शौच विधि, देह शुद्धि. उसके आगे है आचमन या हस्त और मुख प्रक्षालन. आज कोरोना के, कोविड के इन्फेक्शन के दिनों में हाथों का और मुंह का शौच जो है, हातांची आणि तोंडाची स्वच्छता आणि सफाई याला किती महत्व आलंय हे आता तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि ह्या स्थितीमध्ये हिंदू संस्कृती ही एकमेव आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम शरीराच्या शौचाचं महत्व सांगते. त्याच्या पुढचा मुद्दा आहे दंतधावन. दुर्दैवाने आयुर्वेदाला आणि आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला अपेक्षित असलेलं दंतधावन आपण कुठे फेकून दिलेलं आहे. आजच्या घडीला 125 करोड लोकांपैकी किती लोक प्रत्यक्षात कडुनिंबाच्या दातवणाचा उपयोग करत असतील, खरोखर शंकेचा भाग आहे. आणि 50-60 वर्षामध्ये म्हणजे कडुनिंबाचं दातवण वापरणारा हा एक अशिक्षित आहे हे ब्रिटिशांनी कसं ना कसं करून आम्हाला पटवून दिलं. आणि आज तुम्ही आम्ही जोपर्यंत एका कोलगेटची किंवा कुठल्या तरी परदेशी लोकांनी बनवलेल्या टूथपेस्टने दात घासत नाही तोपर्यंत तुम्हाला आमचे दात घासल्यासारखं, दात साफ झाल्यासारखं वाटणार नाही. अशा प्रकारे आपण एक एक आपल्या जीवनशैलीतले महत्वाचे मुद्दे विसरत चाललोय. बरं, इथे अशातला भाग नाही. पाश्चात्यांची दात घासण्याची जर पद्धती चांगली असती आणि त्याच्यामुळे आपले दात उत्तम राहत असते तर हरकत नाही, आम्ही अमेरिकनांचे डोळे बंद करून फॉलो करायला तयार आहोत. पण आजच्या घरातल्या प्रत्येकाचे दात खराब आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी डेंटल डिसऑर्डर असेल. याचा अर्थ 60-70 वर्ष आपण जी काही दात घासण्याची विधी आपण फॉलो करतोय ते निश्चितपणे योग्य नाही. बरोबर आहे. तर इथे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की साधं कडुनिंबाचं दातवण सकाळी वापरणं, एक कडुनिंबाची साधी काडी घेऊन ती चघळणं, हे फक्त दातांसाठी नाही, फक्त हिरड्यांसाठी नाही, फक्त जिभेसाठी नाही, फक्त ओरल हायजीनसाठी नाही. इट इज इक्वली इफेक्टिव्ह टू प्रिव्हेंट डायबिटीज. इट इज इक्वली इफेक्टिव्ह टू किल टॉक्सिन्स. इट इज इक्वली इफेक्टिव्ह टू कीप युअर मायक्रोवॅस्क्युलर स्ट्रक्चर हेल्दी. हा एवढा डीप विचार जो आयुर्वेदाने केलेला आहे
त्या विचाराचा अक्षरशः आपण त्याची पायमल्ली करून आजच्या घडीला सकाळी उठल्यावर वेगवेगळी केमिकल तोंडात टाकत असतो. तो विषय वेगळा. या एकेका विषयावरच अर्धा एक तास बोलण्यासारखं आहे, तिथे मी फार बोलत नाही. पुढच्या मुद्द्यावर जाऊया. जिव्हा निर्लेखन मे टंग क्लिनिंग हा एक नेक्स्ट मुद्दा आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे अंजन, नेत्राला एक अंजन लावणं. मला असं वाटतं इथे मी काही 50-60च्या लोकांना बघतोय और मेरे ख्याल से सतीश सिन्नरकर जी बुजुर्ग है, तो हमारे बचपन में हम देखते थे कि लोग आंखों को अंजन लगाते थे और आज के तारीख में मुसलमान समाज में आज भी अंजन लगाया जाता है और आपने देखा होगा कि उस समाज में चश्मा कम है और जबकि हमने अंजन लगाना बंद कर दिया क्योंकि मॉडर्न साइंस ने ये कहना शुरू कर दिया कि इस अंजन की वजह से आपकी आंख बंद खराब हो जाएगी और आज एक भी व्यक्ति ऐसी मिलना मुश्किल है की जो 40-50 की हो गया और उसे चष्मा नाही लागेल. तर ही अंजनाची नेत्रविधी सुद्धा जागृत करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे नस्य, यानी कि नाक में हम कोई औषधि तेल डालते हैं. आपको एक बात बताना चाहता हूं कि इस विधि को मेरी रिकमेंडेशंस कुछ गई थी जो टास्क फोर्स फॉर्म हुआ था कोविड-19 में. इसमें हर एक रिकमेंडेशंस हमने लिख की थी. डॉक्टर किरण पंडित जी ने भी उसमें बहुत अच्छा उसमें उनकी भूमिका रही है. लेकिन नस्य चिकित्सा का सलाह देते हुए हम डर गए क्योंकि मॉडर्न साइंस के डॉक्टर्स क्या कहेंगे. वास्तव में ये नस्य चिकित्सा या नाक में औषधि तेल डालना यह इतना इफेक्टिव है कि वो शरीर के नाक के अंदर एक प्रकार का आवरण, एक प्रकार का कवच तैयार कर देता है. और आज जो कोविड इन्फेक्शन है, कोविड इन्फेक्शन में हमको कोविड ही नहीं, दुनिया भर में हमारे पूरे जो वातावरण है, उस वातावरण में जो माइक्रोब्स है, वो माइक्रोब्स नाक में अंदर प्रवेश करने की कोशिश तो करने वाले ही है. तो उनको प्रिवेंट करने का, उनका प्रवेश निषिद्ध करने का एक बहुत आसान तरीका है नस्य चिकित्सा. नस्य चिकित्सा के और बहुत भी फायदे हैं, उसके बारे में हम बाद में कभी बात करेंगे. लेकिन आज की तारीख में एक तो हम औषधि नस्य तेल मिलता है, अगर उपलब्ध नहीं हो तो कोई भी खोबरेल तेल जैसा घर में जो कोकोनट ऑयल होता है, उस कोकोनट ऑयल को भी अगर हम ईयरबड्स की हेल्प के वजह से जो ईयरबड मिलता है उसमें डुबाकर सिर्फ अंदर से नाक के अंदर उसको पेंट भी करते हैं, सिर्फ उस तेल को सुबह शाम अंदर से लगाते हैं, उतना भी हमारे नाक में किसी भी परजीवी को प्रवेश देने को निषिद्ध कर सकता है. इतना वो इफेक्टिव. आगे चलते हैं. गंडूश है. गंडूश यानी कि कोई भी औषधी काढा है या औषधी तेल है, उसे तोंडामध्ये गुळण्या करणं. आता गुळण्यांचा जो भाग आहे याचा विचार कसा केलाय बघा. आता मी बोलतोय तर अखंड माझी जीभ हालचाल करते. तुम्ही जेव्हा जेवता त्यावेळेला जीभ एवढ्या वेगवान हालचाली करत असते, त्याच वेळेला तो तुमच्या तोंडातला घास इकडून तिकडे फिरतो. बरोबर आहे. जिभेची खाताना होत असणारी वळवळ, दिवसभर तुम्ही बडबड करता त्यावेळेला होणारी वळवळ, या सगळ्यामध्ये जिभेच्या स्नायूंना जो थकवा येतो, त्यांची जी झीज होते, ती झीज भरून काढण्यासाठी तुम्ही काय करता सांगा बरं. आपण जिम मध्ये जाऊन आपले बायसेप मोठे होण्यासाठी, ट्रायसेप होण्यासाठी, मोठे होण्यासाठी आणि बॉडी स्ट्रॉंग होण्यासाठी खूप काही करतो. आपली जीभ निरोगी, सकस, उत्तम राहावी म्हणून आपण कोणते प्रयत्न करतो. आणि मग 60-70ला 80ला आल्यानंतर आपली जीभ लुळी पडली, तर त्याच्यानंतर आपले डोळे जागे होतात. तर इथे लक्षात घ्यायला हवं की गंडूश म्हणजे कोणताही औषधी तेल किंवा औषधी काढा त्याने गुळण्या करणं 2 मिनिटाचा अवधी आहे, पण हा अतिशय उपयोगी आहे. याचा पुढचा धूमपान आहे. अर्थातच हा आजच्या मॉडर्न स्मोकिंगचं वास्तवात प्राकृत रूप आहे की ज्यामध्ये औषधी वनस्पतींचा धूर घेणं अपेक्षित आहे. त्याच्या पुढचा भाग अभ्यंग म्हणजे तेलाने अभ्यंग करणं. मॉडर्न याच्यामध्ये त्याला आपण मसाज म्हणतो. परंतु आज तुम्हाला त्वचेपासून, त्वचेच्या खाली मांस आहे, स्नायू आहे, त्याच्या खाली सांधा आहे, अस्थी आहे, कंडरा आहेत, म्हणजे फ्रॉम स्किन टू टेंडन टू बोन एव्हरी बॉडी टिश्यू हॅज टू बी फ्लेक्सिबल, शुड मेंटेन इट्स इलास्टिसिटी. म्हणजे तुमची त्वचा कोरडी पडून चालणार नाही, तुमची टेंडन कोरडी पडून चालणार नाही, तुमचे मसल कोरडे पडून चालणार नाही, त्यांची फ्लेक्झिबिलिटी नष्ट होऊन चालत नाही. हे सगळं मेंटेन करण्याचा सोपा उपाय म्हणजे तेलाने अभ्यंग करणं. आणि तुम्हाला लक्षात येईल की तेलाने अभ्यंग करणारे तुम्हाला 80-90चे सुद्धा वृद्ध मिळतील की ते सांगतील मी आज म्हातारपणापर्यंत एवढा सुदृढ आहे, याचं मुख्य कारण म्हणजे अभ्यंग. याच्या पुढचा मुद्दा आहे व्यायाम. व्यायामाचा संबंध देहबलाशी आहे. इथे मी व्यायामावर
एक वेगळा आपण विषय घेऊ शकतो, पण आता तुम्हाला मला वाटतं आरोग्य स्थैर्य करणं, आरोग्याला स्थैर्य देण्यामध्ये, आरोग्याला शरीराला सुदृढ करण्यामध्ये व्यायाम आवश्यक आहे. वेगळं सांगायला नको. ह्याच्या पुढचा मुद्दा आहे उद्वर्तन. विशिष्ट औषधी चूर्णांनी त्वचेवर घर्षण करणं. म्हणजे उदाहरणार्थ सुंठ आहे, वेखंड आहे, हे नुसतं पाण्यामध्ये कालवून त्याचं त्वचेवर घर्षण करणं. याचा आजच्या घडीला तुम्हाला आम्हाला माहित असलेले रूप म्हणजे उठणं लावणं. आज उद्वर्तन जो हम जानते हैं वो सिर्फ उपटन के स्वरूप में आज हमारे संस्कृति में अस्तित्व में है, लेकिन आयुर्वेद को या शास्त्र को अपेक्षा यह है कि इस उद्वर्तन का कम से कम हफ्ते में एक बार उपयोग करें. आजच्या घडीला त्वचेचे जे वेगवेगळे आजार वाढलेले आहेत ते टाळण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा त्वचेला तेलाने हलक्या हाताने मालिश करणं आणि 1-1.5 तासाने काही औषधी चूर्णाने त्याच्यावर उद्वर्तन करणं. त्याच्या पुढचा भाग स्नान अर्थात शरीर शौच, त्याच्या पुढे पूजन आहे, त्याच्यानंतर भोजन आहे आणि मग तांबूल सेवन. इथे तांबूल सेवन म्हणजे औषधी वनस्पतींनी युक्त असं नागवेलीचं पान सेवन करणं. मुळात तांबूल सेवन या एकाच विषयावर मी जवळजवळ 1 ते 1.5 तास बोलतो, त्यामुळे आता मी त्यावर बोलत नाही. मला फक्त तुम्हाला दिनचर्येचे मुद्दे सांगायचे होते आणि त्यानंतर महत्वाचे जे मुद्दे आजच्या घडीला की ज्याच्यामध्ये मला तुमच्यासारख्या संस्थांची, तुमच्यासारख्या सुज्ञांची मदत अपेक्षित आहे की जरी आपण हा एवढे तरी बदल करू शकलो. मी दिनचर्येबद्दल बोलत नाही, जे पुढे मुद्दे सुरू होतात त्याबद्दल अधिक विस्ताराने बोलणार आहे, त्याच्याकडे आपण जाऊ. मुद्दा आहे निशा जागरण अर्थात लेट नाईट स्लीप. तर रात्री जागरणाचा आरोग्यावर होणारा वाईट परिणाम हा वेगळा तुम्हाला आम्हाला सांगायला नको. आपल्याला सगळ्यांना माहिती है कि रात देरी से सोएंगे तो आरोग्य स्वास्थ्य तो बिगड़ने वाला ही है, लेकिन वास्तव में ये हम जो कहते हैं इसके ऊपर कितने रिसर्च हुए हैं और एक्चुअल रिसर्च के फाइंडिंग्स क्या है, जो भी अनुसंधान हुआ है उसके निष्कर्ष क्या है. तो आपके सामने मैं 4 पॉइंट रख रहा हूं. अभी इसमें ये बात पहले समझ लीजिए कि जब हम कहते हैं कि हम नींद कम लेंगे तो उसी के बुरे असर है, पण याचा अर्थ हा नाही की आम्ही रात्री 12-1 ला झोपू आणि सकाळी 8-9 ला उठू, ही अपेक्षा नाही. तर अर्थातच कोणत्या वेळेला झोपावं हे आयुर्वेद शास्त्रही सांगतं आणि मॉडर्न सायन्सने रिसर्च करून ते आता प्रूव्ह केलेलं आहे. हे दोन्ही आज मी तुमच्यासमोर मांडतोय. त्यातला स्लीप डेप्रिवेशन स्टडीज हे जगभर झालेले आहेत आणि वेगवेगळ्या रिसर्चचं कन्क्लुजन जे काढलेलं आहे ते फक्त तुमच्या समोर ठेवतोय. सगळ्यात पहिला मुद्दा येतो इन्क्रीज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. व्हॉट इज ऑक्सिडेशन? तर समजून घ्या की एक सफरचंद जेव्हा तुम्ही उघड्यावर ठेवता ते सफरचंद साधारणपणे अर्ध्या तास तुम्ही उघडं ठेवलं तर ते त्याला एक असा ब्राऊन रंग येतो बघा, ते गंजतं, गंजल्यासारखं होतं. तुम्ही अनुभवलं असेल, बरोबर है? यही बात अगर हम कोई लोखंड की या लोहे की वस्तु रखते हैं यानी छुरी है, उस छुरी के ऊपर जो जंग पकड़ता है दैट इज ऑल्सो ऑक्सीडेशन. तो ये ऑक्सीडेशन शरीर में भी अव्याहत शुरू रहता है. ऑक्सीडेशन में क्या होता है? तो ऑक्सीडेशन में शरीर में इस प्रकार के इलेक्ट्रॉनिक सेल यानी विथ इलेक्ट्रॉन सेल्स तैयार होते हैं जिसमें एक इलेक्ट्रॉन की कमी रहती है. नाउ दिस पर्टिकुलर मॉलिक्यूल is deficient of one electron, or since it is deficient it tries to snatch that electron from its adjacent cell. शरीर में जो हेल्दी सेल है, शरीर कोश है, उसमें से यह इलेक्ट्रॉन चुरा लेता है और उस बाजू वाले सेल को वो अस्वस्थ यानी कि बीमार कर देता है. और ये जो चेन है वो लाखों सेल्स के साथ हो जाती है. इसे हम ऑक्सीडेटिव स्ट्रेस कहते हैं. और यह ऑक्सीडेशन किससे होता है? ऑक्सीडेशन ब्रीदिंग से होता है, ऑक्सीडेशन एक्सरसाइज से होता है, ऑक्सीडेशन खाने की वजह से होता है. शरीर की कोई भी क्रिया ऑक्सीडेशन पैदा करती है. लेकिन फिर आप कहेंगे अरे फिर ऑक्सीडेशन से तो शरीर मर जाना चाहिए, लेकिन ऐसे नहीं होता है. हम उसी वक्त में पानी पीने से लेकर रात को जो नींद लेते हैं और फल सब्जियां खाते हैं उसकी वजह से ऑक्सीडेशन कंट्रोल में आ जाता है. और तो ये ऑक्सीडेशन रोकने का सबसे आसान तरीका है फल सब्जी ज्यादा खाए और उससे भी ज्यादा इंपॉर्टेंट है रात को नींद प्रॉपर. अभी आज आप देखेंगे कि लोग एंटीऑक्सीडेंट खाते हैं, सुना होगा आपने. उसमें एक बहुत कॉमन चीज है ग्रीन टी. आप रात को 12-1 बजे ग्रीन टी पीजिए और 1 बजे सोते हैं तो उस ग्रीन टी का कोई भी उपयोग नहीं होने वाला, क्योंकि सबसे जरूरी है रात की नींद जो आपका ऑक्सीडेशन कम कर देगी. अब ये ऑक्सीडेटिव स्ट्रेस क्या करता है? तो कैंसर से लेकर हार्ट अटैक से लेकर डायबिटीज से लेकर स्ट्रोक तक, इतना ही नहीं आपको बूढ़ा करने में ऑक्सीडेशन का ही सबसे बड़ा रोल है.
वो किससे कम होगा? नींद से कम होगा। ब्लड प्रेशर बढ़ना, ब्लड ग्लूकोज कंट्रोल में न रहना और इन्फ्लेमेशन पैदा होना यानी सूजन पैदा होना। अब ये सूजन क्या है? तो कोई भी घाव जब निर्माण होता है, कोई भी जख्म हो जाती है, हमको कहीं पे मार लग जाता है, तो उसके वजह से शरीर पे त्वचा के ऊपर कोई सूजन पैदा हो जाती है। अब ये सूजन जो है वो कोई भी घाव 1-2 दिन में या कुछ घंटों में ठीक हो जाता है, लेकिन शरीर में हमारी रक्तवाहिनी जो है, हमारी जो ब्लड वेसल्स है, उनमें और उसमें भी सूक्ष्म संरचना में, शरीर कोशों में इस प्रकार की सूजन पैदा हो जाती है जिसे हम क्रॉनिक इन्फ्लेमेशन कहते हैं, पुरानी शोथ प्रक्रिया कह सकते हैं। और ये क्रॉनिक इन्फ्लेमेशन यानी कि पुरानी शोथ प्रक्रिया, सूजन की प्रक्रिया सभी बीमारियों का मूल कारण है। और ये जो 4 मुख्य विकृति है, ये विकृति बढ़ने का मुख्य कारण है रात देरी से सोना और नींद कम लेना। आगे देखिए आप, कौन कौन सी बीमारी होती है? तो हाई ब्लड प्रेशर है, डायबिटीज है, हार्ट अटैक है, ओबेसिटी है, स्ट्रोक है, यहाँ पे लिखा नहीं मैंने, पैरालिसिस अटैक है, कैंसर है और सबसे खतरनाक अर्ली एजिंग। जिस प्रकार स्मोकिंग की वजह से आदमी जल्दी बूढ़ा हो जाता है, उसी तरह रात को योग्य प्रकार से नींद न लेने वाला आदमी जल्दी बूढ़ा हो जाता है। इसका असर किस प्रकार का है? आप देखिए कि जो मैं कह रहा था कि हम अगर ये सोचे कि हाँ मैं रात को 12-1 बजे सो जाता हूँ और सुबह 8-9 बजे उठता हूँ तो मुझे 7-8 घंटा नींद मिल जाती है, तो ये विज्ञान के दृष्टि से पूरी तरह गलत है। क्यों? तो शाम को जैसे ही सूर्यास्त हो जाता है, उसके बाद शरीर में मेलाटोनिन धीरे धीरे बढ़ने लगता है। और मेलाटोनिन का अपने जो किकार्डियन रिदम है, हमारे शरीर का जो नैसर्गिक जीवन चक्र है, जीवन विनिमय क्रिया चक्र है, उसे संबंध है। वो क्या है की कोणत्या वेळी उठायचंय, कोणत्या वेळी झोपायचंय, हे आपल्या किकार्डियन रिदम प्रमाणे होतं आणि त्याचा संबंध मेलाटोनिनशी आहे आणि दुर्दैवाने मेलाटोनिनचा संबंध इम्युनिटीशी आहे। तर सूर्यास्तानंतर तुमचं मेलाटोनिन वाढतं आणि साधारणपणे 10 वाजल्यापासून ते प्रॉपर त्याचं काम सुरू करतं। त्यामुळे वास्तवात माणसाची झोपायची वेळ ही रात्री 10 असली पाहिजे आणि त्याच्यातही आज विज्ञानाने आणि जगभरातल्या अनेक संशोधकांनी हे सिद्ध केलेलं आहे की रात्री 10 ते 2 ही झोप ज्याला मिळेल त्याच्याच शरीरामध्ये त्याचं स्वास्थ्य उत्तम राहील। म्हणजे काय? तर आता तुमच्या समोर हा हिपोकॅम्पस दाखवलेला आहे आणि ब्रेन मध्ये त्याचं स्ट्रक्चर लाल रंगाचे जे दोन दाखवलेले आहेत ते हिपोकॅम्पस। हा हिपोकॅम्पस काय करतो? तर तुम्ही दिवसभरामध्ये जी जी इन्फॉर्मेशन घेता ती इन्फॉर्मेशन ह्या इनबॉक्स मध्ये साठवली जाते आणि एवढंच नाही तर रात्रीच्या 10 ते 2 या काळामध्ये, ह्या एवढ्या तासांमध्ये तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन घेतली, जे काही इनपुट घेतलं, त्यातला कचरा कुठला आहे, तो कुठला टाकून द्यायचा, कुठला आवश्यक आहे तो स्टोअर करून ठेवायचा, हे सगळं ठरवलं जातं। त्यामुळे 10 ते 2 याच तासामध्ये तुम्हाला योग्य इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे, नको ती इन्फॉर्मेशन अक्षरशः कचरा साफ करतो तसा मेंदू करत असतो। याच्यावर तुम्ही गुगल करू शकता, जगभरामध्ये एवढी संशोधनं झालेली आहेत की मेंदू मधला कचरा साफ करण्याचा उत्तम वेळ म्हणजे रात्री 10 ते 2। दुर्दैवाने जर तुम्ही 12-1 ला झोपत असाल तर तुमच्या मेंदूमध्ये कचरा साफ होत नाहीये, तुमची रिसायकल बिन ब्रेनच्या कॉम्प्युटर मधली वाढत चालली आहे, हे लक्षात घ्या। हे सगळ्यात वाईट आहे। म्हणजे काही प्रमाणामध्ये मी म्हणेन माझ्याही बाबतीत हा दोष लागू होतोय, पण डोळे उघडल्यामुळे आम्ही याच्यामध्ये बदल सुरू केलेला आहे। आणि मला असं वाटतं आजच्या घडीला आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला एक समर्थ राष्ट्र बनवायचं आहे, तर रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत जाणारे लोक कसे बौद्धिक दृष्ट्या समर्थ असतील, कसे बुद्धिमत्तेची कामं करू शकतील आणि कसे या देशाला पुढे नेऊ शकतील। आणि हा विषय एवढा महत्वाचा आहे की तुम्ही लक्षात घ्या, असा गेस आहे की 2030च्या नंतर प्रत्येक घरामध्ये एक अल्झायमरचा पेशंट असेल, प्रत्येक घरामध्ये। आणि हे किती गंभीर आहे हे ज्याच्या घरामध्ये पेशंट आहे त्याला विचारा, काय स्थिती होते ती। बरं, पुन्हा होणार काय आहे की 2030 ते 40 आणि वास्तवामध्ये 2040 मध्ये भारत हा जगातला सर्वात प्रौढ देश होणार आहे। जो 2010 ते 20 मध्ये आपण यंगेस्ट कंट्री म्हणतोय, ते 2040 मध्ये आपण ओल्डेस्ट कंट्री मध्ये जाणार आहोत। आणि मग त्यावेळेला अल्झायमरचे पेशंट जर प्रत्येक घरात असतील तर देशाची प्रोडक्टिव्हिटी, देशाची क्रिएटिव्हिटी आणि देशाची इकॉनॉमिक प्रोग्रेस कशी काय होईल ह्याच्यावर आपण विचार करायला हवा आणि हे कसं बदल करता येईल ह्यावर गंभीरतेने विचार व्हायला हवा।
ते तुमच्या समोर एक मुद्दा ठेवलाय मी. नेक्स्ट स्लाइड आहे टिश्यू रिजनरेशन. शरीरामध्ये ज्या ज्या टिश्यू रोजच्या रोज मरत असतात, ज्यांची झीज होत असते आणि नवीन टिश्यू तयार होत असतात, हे काम म्हणजे मग त्या इंटेस्टाईनच्या असो, लिव्हरच्या असो, ब्रेनच्या असो, बोन्सच्या असो, कार्टिलेजच्या असो, या रात्री 10 ते 2च्या मध्येच रिपेअर होतात. तुमच्या बॉडीचं रिपेअरिंगचं काम करून सकाळी बॉडी एकदम फ्रेश, टवटवीत आणि निरोगी करणं हे रात्री 10 ते 2च्या मध्ये होतं. आणि तुम्ही त्यावेळेला मॅक्झिमम ऍक्टिव्ह असता 10 ते 12 1 पर्यंत. याचा अर्थ बॉडीमध्ये रिपेअरिंगचं काम होत नाहीये, हेल्दी सेल्स होत नाहीयेत. आणि मग जर तुमचे सगळ्यांचे गुडघे खराब झाले तर नी रिप्लेसमेंट करण्यासाठी सर्जन तुमची वाट बघतातच आहेत. तर प्रश्न हा येतो की तुमची कार्टिलेज चांगली करण्यासाठी आम्ही कोणता पोषक आहार घेतो, कॅल्शियम घेतो का, आम्ही विटॅमिन डी खातो का, वगैरे वगैरे वगैरे. अरे पण जर तुम्ही रात्री जागरण करून तुमची कार्टिलेज हेल्दी तयार करणारच नसाल तर तुम्ही कुठलाही आहार घेतला तर काय फरक पडतो हे लक्षात घ्या. त्यामुळे नेक्स्ट हा पुढचा जो मुद्दा आहे तो झोप न मिळणं याचा वंध्यत्वाशी संबंध. यात फक्त एकच कन्क्लुजन सांगतो जे तुम्हाला अक्षरशः हलवून सोडेल. रात्री 4 ते कमी तासांची झोप घेणारे आणि रात्री जास्त प्रॉपर झोप घेणारे यांची तुलना केली असता अक्षरशः संशोधकांना एवढं एक भयंकर सत्य डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे त्यांच्या टेस्टिस म्हणजे त्यांच्या वृषणांची साईज, ज्यांनी झोप कमी घेतलेली त्यांची चक्क वृषणाची साईज कमी झालेली दिसली त्याला. म्हणजे टेस्टिस इज प्रोड्युसिंग स्पर्म्स, राईट. तर तुमचं रिप्रोडक्शनचं जी सिस्टीम आहे ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे हॅमर केली जाते रात्रीच्या जागरणामुळे. आणि आज आमची तरुण मुलं जी आहेत ज्यांची सरासरी रात्री झोपायची वेळ ही 1 ते 2 आहे, त्यांच्या समोर एवढं एक सत्य जरी आपण ठेवू शकलो की तुमची टेस्टिसची साईज लहान राहणार आहे तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडतील. हा एक मुद्दा झाला. पुढचा मुद्दा त्यांच्या काय लक्षात आलं की एकंदर त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे रात्री जागरण करतात, त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्यांची टेस्टिस हे त्यांच्या 10 वर्ष मोठ्या असणाऱ्या माणसाच्या योग्य तेवढी होते. इफ दॅट बॉय is not taking proper sleep at the age of 20, his testes and his overall reproductive system will be equivalent with that of the man who is 30 years old. आलं लक्षात केवढं भयंकर आहे. पुढचा मुद्दा कॅन्सरचा आहे. कॅन्सर बद्दल एक सत्य सांगून ठेवतो की जे प्रत्यक्षात घडणार आहे. साधारणपणे 2025 ते 30च्या आसपास, कारण मी हे सांगतोय, मी म्हटलं तुम्हाला अनेक व्याख्यानांमध्ये 15-20 वर्ष सांगतोय. मी नेहमी म्हणायचो 15-20 वर्षांनी अशी स्थिती येणार आहे आणि ते वर्ष आता 5 वर्षांवर येऊ ठेपलेलं आहे. 2025 ते 30च्या आसपास, एक्झॅक्ट इयर इज 2030. कॅन्सर भारत देशामध्ये 400 पटीने वाढणार आहे. आणि मी जे जे रेफरन्स देतोय सगळे WHO आणि ऑथेंटिक इन्स्टिट्यूटचे आहेत. 400 पटीने. कल्पना करा, प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा पेशंट असेल. मी घाबरवत नाहीये तुम्हाला, आपल्याला थांबवायचं कसं याच्यावर फार गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ते मगाशी जे काही $4.58 ट्रिलियन दाखवलं, हा झाला आर्थिक प्रश्न. प्रत्येक कुटुंबाचा जो गंभीर प्रश्न उद्भवेल त्याचा जरा विचार करा. आणि कॅन्सरची कारणं अनेक आहेत, फार म्हणजे प्रचंड कारण आहेत. पण त्यातलं एक महत्वाचं कारण की जे आजची तरुण पिढी त्याचा फेस करते, तोंड देते, अँड दॅट इज नाईट शिफ्ट वर्क. आपको सुनकर आश्चर्य होगा कि WHO ने जिसे कार्सिनोजेन कहा जाता है, जिन कारणों की वजह से कैंसर होता है, उसमें 2A कैटेगरी में नाइट शिफ्ट को रखा है. WHO ने डिक्लेअर किया है. रात्री जागरण करणं हे कॅन्सरला कारणीभूत घटकांमध्ये समाविष्ट करण्यात आले WHO तर्फे. एवढं भयंकर आहे. आणि मग जर आजची आमची तरुण पिढी जी कॉल सेंटर्सवर काम करते, लक्षात घ्या, ते लाखो मुलं 20 ते 25 वर्षात येणाऱ्या कॅन्सरने ग्रस्त होणार आहे. तर ह्या सगळ्यावर आपण कधी विचार करणार आहोत. म्हणजे डॉक्टर किरण यांचे मी आभार यासाठी मानतो की ही व्याख्यानं अशा लोकांसमोर व्हायला हवी की जे स्ट्रॅटेजी तयार करण्याशी संबंधित आहे. हे ह्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं की हा बदल घडायलाच हवा या देशामध्ये. इथे मी फक्त आयुर्वेदाने दिलेला एक श्लोक सांगतोय की निद्रायुक्तम तु सुखम दुःखम, पुष्टिकारशम बलाबलम, ज्ञानम अज्ञानम वृक्षता क्लिपता जीवितम न च. काय म्हणतं आपला आयुर्वेद की तुमच्या झोपेवरच तुमचं ज्ञान अज्ञान सुख दुःख, तुम्ही कृश होणार की पुष्ट होणार, तुम्ही नवीन पुनरुत्पादन करू शकणार की करू नाही शकणार,
तुम्ही ज्ञानी होणार की अज्ञानी होणार एवढंच नाही तर तुमचं जीवन राहणार आहे की नाही राहणार हे सुद्धा झोपेवरच निर्भर आहे. इथे मला असं वाटतं की जर नेक्स्ट एकंदरच जे समाज धुरीण आहेत, एकंदरच जे स्ट्रॅटेजी मेकर्स आहेत, या सगळ्यांनी जर समजून उमजून अखंड भारत देशाची जीवनशैली आपली दिनचर्या ही सकाळी सुरू होईल असा प्रयत्न का करू नये. मला वाटतं माझा वेळ कमी होतोय म्हणून मी थोडंसं कन्क्लुजन कडे येतोय की आपली जी जीवनशैली आहे, आपली जी दिनचर्या आहे ती ऑफिसेस सकाळी 10ला न उघडता सकाळीच जर उघडली तर काय होईल? हो सर, एक 10 मिनिटं घेऊ अजून, नंतर प्रश्नोत्तराला वेळ देऊया. राईट. इथे मी तुमच्या समोर रात्री उशिरा जेवणामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडलेले आहेत. हे मुद्दा मराठीमध्ये केलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, रात्री 10-11ला जेवण आणि मग 1 वाजता झोपणं म्हणजे रात्रीचं जेवण आणि रात्री उशिराची झोप हे दोन्ही आजच्या लाईफस्टाईल डिझिजेसचं सगळ्यात मेजर कारण. हे थांबायला पाहिजे आणि लोकांची झोप ही नेक्स्ट लोकांची झोप ही सरासरी 10 वाजता लोक झोपतील आणि नेक्स्ट पहाटे लवकर उठतील असं काहीतरी आपल्याला या येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये स्ट्रॅटेजिक पूर्वक प्लॅनिंग करून करायला पाहिजे. इथे आम्ही हे नेहमी दाखवत असतो की साधारणपणे 4 वाजता तुम्ही उठता तेव्हा काय घडतं? आपली परंपरा, हमारी संस्कृति, हमारे स्मृति पुराण वेद सभी कहते हैं कि सत्व गुण प्रकर्ष होने का यह समय है, ब्राह्म मुहूर्त सुबह 4 से लेकर 6 तक. आज के विद्यार्थी जो भी है वो तम काल में, जब अज्ञान है, जब अंधकार है, उस वक्त में रात को पढ़ाई करते हैं, जिस वक्त की पढ़ाई कभी भी मस्तिष्क में स्थिर नहीं होगी. और आज आधुनिक विज्ञान जो अनुसंधान करता है त्याचे निष्कर्ष काय आहेत बघा. तर सकाळी 4 वाजता उठल्यानंतर इनिशियली तुमच्या अल्फा वेव्ह सुरू होतात आणि त्यानंतर ताबडतोब त्या काळामध्ये बीटा आणि थीटा वेव्ह सुरू होतात, जे प्रोफाउंड डेप्थने असतात आणि तुम्ही जे काही वाचाल, जे काही बघाल, जे काही ऐकाल ते सगळं मेमरीमध्ये प्रॉपरली स्टोअर केलं जातं पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये. आणि स्वाभाविकरित्या हा काळ प्रोडक्टिव्हिटीचा आहे, हा काळ क्रिएटिव्हिटीचा आहे आणि दुर्दैवाने आपला देश यावेळेला झोपलेला असतो. तर मी त्याच्या कन्क्लुजन कडे येतो. पुढे घ्या. नेक्स्ट 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 इथे मला एवढंच सांगायचं आहे. जरा 2 स्लाइड मागे जा डॉक्टर किरण. मला एवढंच सांगायचं की आपण असा प्रयत्न करावा जेणेकरून आपली संपूर्ण देशभरातली कार्यालय, मला वाटतं हा एक विचार आहे, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष कदाचित लागतील, पण हळूहळू जर हा विचार रुजला आणि समजा अंबानी सारख्या एका व्यक्तीकडे जरी तो त्यांना पटला आणि त्यांनी जरी हा बदल केला आणि हळूहळू त्यांना अनुसरून सगळी कार्यालय त्याचप्रमाणे जर सुरू झाली तर 7 वाजताच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी लोक 4 वाजताच उठतील. बरोबर आहे. 7 वाजता कार्यालयात पोहोचून त्यांचं बरोबर कार्यालयाचा हे 3 वाजता संपेल, 4 वाजता घरी येतील आणि रात्री 4 ते 10 हा संपूर्ण मोकळा वेळ त्यांना स्वास्थ्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी, योग्य वेळी जेवण घेण्यासाठी आणि एवढं करून रात्री 9:30 झोपण्यासाठी मिळेल. आणि हे जर अख्ख्या देशाने आपल्या केलं तर मी निश्चितपणे सांगतो डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, अल्झायमर या अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. तुम्हाला काही रिसर्च पेपर्स असे मिळतील की डायबिटीज पेशंटना पहाटे 4 वाजता फक्त उठवायचं, बाकी काही करायचं नाही. औषधांमध्ये कोणताही बदल नाही. पहाटे 4 वाजता उठून त्यांनी त्यांचा रोजचा व्यवहार सुरू करायचे. 2 ते 3 महिन्यामध्ये डायबिटीज, ब्लड शुगर नॉर्मल, औषधांची गरज नाही, असं कित्येक पेशंट मध्ये घडलेलं आहे. मला असं म्हणायचंय की हे किलर डिझीज आहे. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सर हे सगळे किलर डिझीज आहेत. यांच्यावर आपण प्रचंड संशोधन करतो, करोडो रुपये औषधांवर घालवतो, आपण स्वतः प्रिव्हेन्शन करतो, हजारो उपाय अवलंबतो. हा एवढ्या सोप्या उपायाने जर हे शक्य होणार असेल तर त्याचा अवलंब का करू नये? आणि आपला देश हा अख्ख्या जगासमोरचं एक उदाहरण का बनू नये की फक्त ही जीवनशैलीचं जर तुम्ही अनुसरण केलं तरी ह्या मानव जातीला मारक ठरणाऱ्या आजारांपासून आपण सहज दूर राहू शकतो. मला तर डॉक्टर किरण, मला इथे मी थांबावं कारण पुढचा विषय फार वेगळा दिसला जाणार आहे. किंवा तुम्ही सांगा तसं करू आपण. आपल्या प्रश्न उत्तर आणि चर्चा पण अपेक्षित आहे सर्व मान्यवरांसोबत. येस येस, कारण हा विषय अध्यक्षजी, सतीशजी, अध्यक्षजी, दीपक राणाजी, विषय मांडले, मोठे विषय आहेत अजून मांडण्यासारखे. हो हो, आपल्याला याच्यावरून चर्चा घडवून आणायची आहे. आणि जसं आपण एक
we can be policy makers and we can make some changes in the policies within our organizations and all. मला एक मुद्दा म्हणजे एक प्रश्न विचारतो मी. हो हो येतोय माझा आवाज येतोय? हो व्यवस्थित येतोय सर. आम्ही केशवसृष्टी वनौषधी इथे आपण जे काम करतो त्याच्यामध्ये अनेक लोक जोडलेले आहेत. बर त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे संबंधित पण लोक आहेत आणि कार्यकर्ते या नात्याने पण अनेक जण जोडलेले आहेत. एक साधारणपणे जे तुम्ही आता विषय मांडला त्यांनी घराघरापर्यंत आयुर्वेदिक जीवनशैली पोहोचवण्यासाठी जसं तुम्ही आता सांगितलं की झोपण्याची वेळ वगैरे, तर आपल्याला नेमकं काय काम करता येईल किंवा केलं पाहिजे असं एक थोडंसं त्याच्यामध्ये जर मार्गदर्शन मिळालं तर चांगलं होईल. यामध्ये एक लक्षात घ्या की मुळात छोट्या पातळीवरचे बदल हे आमच्यासारखे वैद्य आणि काही छोट्या मोठ्या संस्था आपल्या परीने करत असतात. परंतु ज्यावेळी केशवसृष्टी सारखी संस्था की ज्याचं आज राष्ट्रीय पातळीवर एवढं मोठं कार्य आहे आणि ज्या संस्थेशी राज्यातील आणि देशातील फार मोठी माणसं जुळलेली आहेत, ह्यांनी जर हे मनावर घेतलं आणि ते प्रत्यक्षात कसं करावं, तर अर्थातच हळूहळू लोकांपर्यंत हा विचार पोहोचवणं. मग तो व्याख्यानांमध्ये आहे तर्फे आहे, लेखनातर्फे आहे, वृत्तपत्रांतर्फे आहे, वेगवेगळ्या मासिकांतर्फे आहे आणि हळूहळू लोकांना हे पटवणं, त्यांच्यात हा विचार रुजवणं की पहाटे उठणं हे ह्या देशाची ही परंपरा राहिलेली आहे की जी दुर्दैवाने आपण 70-80 वर्षात विसरून गेलो. ब्रिटिशांच्या काळात विसरलो, नंतर पुढच्या ह्या मागच्या 60-70 वर्षात विसरलो. तर आता आयुर्वेद योग या पारंपरिक शास्त्रांना पाठिंबा देणारे, बढावा देणारे असे मंडळी आज शासन करते आहेत. त्यांनी स्वतः यामध्ये रस घेऊन लोकांमध्ये हा विचार आधी रुजवावा लागेल, कारण अचानक बदल करून हे संभवणार नाही. तुम्ही 2022 किंवा 23 मध्ये म्हटलं 1 जानेवारी पासून सगळे ऑफिसेस 7 वाजता उघडतील, तर त्याला लोक कितपत सहकार्य करतील मला शंका येते. लोकांना जर त्याचं महत्व पटवून दिलं आणि आधीच लोकांमध्ये रुजवून ठेवलं की हे करणं हे तुमच्या घरामध्ये एक अल्झायमरचा पेशंट येणं थांबेल, तुमच्या घरातला कॅन्सर थांबेल, तुमच्या घरातला ब्लड प्रेशर डायबिटीज हळू थांबेल आणि तुमचा नाही तर पुढच्या पिढ्या तरी निश्चितपणे थांबतील. आणि येणाऱ्या 50 वर्षामध्ये हा देश खरोखर स्वास्थ्याचं एक असं उत्तम उदाहरण अख्ख्या जगासमोर उभं राहील की ज्याचं अनुसरण बाकीचे देश करू लागतील. आणि जे वास्तवात आज आपण बघतोय हळूहळू ते सुरू झालंय. जगाचा गुरु म्हणून लोक देशाकडे आपल्याकडे आशेने बघायला लागलेले. तर हे वास्तवात होण्यासाठी मला वाटतं जी केंद्राची राज्याची जी कार्यालय आहेत त्यांची वेळ जर आपण तशी केली तर आपोआपच लोक 4-5 वाजता 4-4:30 वाजता उठतील. स्वाभाविकरित्या त्यांच्याकडून ती दिनचर्या नकळत अनुसरली जाईल. हा एक त्याच्यामध्ये फार मोठा बदल घडेल. आणि दुसरीकडे अंबानी वगैरे सारखी जी फार मोठी माणसं आहेत, म्हणजे मी एक फक्त विचार मांडतोय लक्षात घ्या, तो त्यांच्यावर पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे त्या तोडीची त्या योग्यतेची माणसं आहेत हा मला विश्वास आहे. त्यांना जर पटलं आणि त्यांच्या लाखो लोकांनी जर हे अनुसरलं, केंद्राच्या राज्याच्या कार्यालयांनी अनुसरलं, तर स्वाभाविकरित्या त्यांच्याशी कनेक्टेड जे बिझनेस व्यवसाय कामं आहेत ती सगळी सुद्धा तशीच होतील आणि येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपली जीवनशैली, आपला दिवस सकाळी 4ला सुरू होऊन रात्री 10ला थांबेल. हे असं घडायला हवं असं मला वाटतं. एखादं काही बोलू शकतो? हो बोला ना. आता जसं सर तुम्ही गाईड करता आहात, अशा प्रकारचे काही आपण पीपीटी किंवा अशा लिटरेचर जसं म्हणू शकतो, असं काही बनवू शकतो का की आपण त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो प्रचार झाला पाहिजे? निश्चित का नाही करू शकत. बहुतेक लोकांना हे फक्त ऐकून आहे पण त्याचे दुष्परिणाम लोकांना अजूनही माहिती नाही आहेत किंवा ते अंमलात कसे आणायचे. म्हणजे मधला जो कालखंड म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची जी वेळ आपण बघितली तर तिथे एक नॉर्मल कोर्स मध्ये झालेलं की साधारणतः लोक ऑफिस मधूनच रात्री 11ला आणि 12ला घरी येत होती. आता ते थोडं लोकांना कळलं की आपले काम 4 आणि 5 पर्यंत पण हटपू शकतं. ऍब्सोल्युटली. इथे मला एक तुमचं झालंय का बोलून? मी बोलू का? हो. मला असं वाटतं हा कोरोना आणि कोविड इन्फेक्शन ही एक प्रकारे आपत्ती नसून इष्टापत्ती आहे. म्हणजे जसं मोदीजींसारखाच प्रधानमंत्री हे बोलू शकला की हे आपल्याला आलेला चॅलेंज हा वास्तवात देशाला अधिक पुढे नेणार आहे वेगवेगळ्या बाबतीत, तसंच ते स्वास्थ्याच्या बाबतीत सुद्धा आपण का करू नये. आणि तुम्ही अगदी योग्य बोललात की वास्तवात लोकांना आत्ताच्या घडीला आता फ्रेश आहे, ते लोकांना पटलेलं आहे की खरोखर जीवनशैली भयंकर चुकते. तर त्याचा फायदा उठवून तो विचार संपूर्ण सगळीकडे कसा पसरेल
आणि एक प्रत्येकाने व्यक्तिशः मला जी माणसं दिसत आहेत ते म्हणा किंवा हा पुढे जाऊन लोकांपर्यंत पोहोचणार ते सगळे व्यक्ती म्हणा, लक्षात घ्या ही गोष्ट खरोखरच साधी नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात एक म्हणजे हे घडू नये, देव न करो, प्रत्येकाच्या घरात एक कॅन्सर पेशंट, प्रत्येकाच्या घरात एक अल्झायमरचा पेशंट. हे साधारणपणे 10-15 वर्षानंतरचं चित्र असणार आहे, 2025 ते 30च्या आसपास. मग हे थांबवायचं कसं? ह्याच्यावरची औषधं घेऊन हे थांबणार नाहीये, ह्याच्यावरचं इंजेक्शन घेऊन हे थांबणार नाहीये. आणि तुम्ही एकंदरच बघता, आपल्याला एक 15-20 वर्षापूर्वी वाटलं होतं बायपास आला म्हणजे झाला, तर हार्टवरचं सर्वोत्तम औषध आणि सर्वोत्तम उपचार, आता काही भीती नाही. तसं नाहीये. लक्षात घ्या, 3 हार्ट अटॅक पैकी 1 हार्ट अटॅकचा व्यक्ती बायपास करेपर्यंत पोहोचू शकत नाही. 33% लोक जागेवर मरतात, सिव्हिअर हार्ट अटॅक वाले. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आज जी काही स्थिती आहे, कोविड इन्फेक्शनचा आणि कोविडची जी काही आज आपली मानसिकता झालेली आहे, समाजामध्ये जे काही चित्र उभं राहिलंय, त्याचा फायदा उठवून आपण येणाऱ्या 10 वर्षात हे करू शकू का, याच्यावर खरोखर विचार व्हायला हवा. विचार असला तर तो प्रत्यक्षात त्याची कार्यवाही आणण्यासाठी फार मोठ्या पातळीवर ते व्हायला हवं, फार मोठ्या पातळीवर. मला वाटतं तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्या लक्षात आलं असेल. हे छोट्या मोठ्या माणसाचं काम नाही, हे फार मोठ्या पातळीवर व्हायला हवं. आणि प्रत्यक्षात जर झालं तर त्याचं एवढं वेगळं चित्र उभं राहील. मी एक तुम्हाला साधं सांगतो की आजच्या तरुण मुलामुलींमध्ये त्यांच्यामध्ये जे अनेक आपल्याला अपेक्षित नसलेले असे काही दोष दिसतात आपल्याला, आणि हे दोष होऊ नये, घडू नये, यासाठी सुद्धा सकाळचा सत्व काळ उपयोगी पडू शकतो. मी हा विचार नेहमी गमतीत कॉलेज आणि महाविद्यालयामध्ये सांगत असतो की पहाटे 5 वाजता उठून तुम्हाला विकृत चित्र बघावीशी वाटतील की तुम्हाला रात्री 12-1 वाजता बघावीशी वाटतात. पहाटे 5 वाजता उठून कुणालाही कुठलेही विकृत काम करावंसं वाटणार नाही. तो सत्व काळ आहे, तो ज्ञानाचा काळ आहे, तो प्रकाशाचा काळ आहे. तेव्हा जर तुम्ही ते रात्रीचं झोपणंच जर बंद करून टाकलं आणि सत्व काळामध्ये जागृत झालात, तर ह्या तरुण पिढीकडून सत्व गणाशी आधारित वेगवेगळी क्रिएटिव्ह, प्रोडक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह कामं उभी राहतील. अन्यथा ही येणारी आपली तरुण पिढी, आणि मला खात्री आहे इथे प्रत्येकाच्या घरात काही ना काही, कुठला ना कुठला आपल्या मुलामुलीमध्ये आपला दोष दिसतो, आणि तो कसा थांबवावा हा आपला मोठा प्रश्न बनलेला आहे. तर हा पूर्ण स्ट्रॅटेजीचा विषय आहे, हा खूप मोठ्या पातळीवर व्हायला हवा आहे. आणि अर्थात त्यासाठी हे त्या प्रकारे समाज धुरीणांना, स्ट्रॅटेजी मेकर्सना हे त्यांच्यासमोर मांडायला हवं की हे घडायला हवंय. रात्रीची हॉटेल्स उघडण्यासारखा जगातला दुसरा मूर्खपणा कोणता नसेल. हे जर सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला जीवनशैली या देशाला, या स्वास्थ्याला अनुरूप असायला हवी. आणि किंबहुना आपण अख्ख्या जगासमोर उदाहरण बनायला हवं की ह्या एवढ्या सोप्या उपायांनी हे भयंकर घातक आजार आपल्याला पळवता येतात. एवढं सोपं आहे. एक प्रश्न है, आवाज आ रही है? हाँ जोशी जी। हाँ कहिए बोलिए। एक तो जीर्ण अजीर्ण निरूपण कैसे किया जाना चाहिए? ओहो बस इतना ही ना, और कुछ? बाकी बहुत है, लेकिन इतना एक सिंगल पॉइंट में आपको एजेंडा दे रहा हूँ। दूसरा ये था कि कुछ आप जो बोल रहे हैं उस पर कुछ क्लिनिकल रिसर्च किया जा चुका है, रिसर्च पेपर्स हैं इसके पीछे? ब्रेन के बारे में और स्लीप के बारे में, या मैं जो पर्सनल बोल रहा हूँ जो आप बोल रहे हैं कि सुबह जल्दी उठना है 5 बजे, तो वो एब्सोल्यूट बहुत रिसर्च हो चुके हैं। आपको कितना, मैं एक्चुअली अभी ये प्रेजेंटेशन थोड़ा इसमें हो गया, वरना सिंस आई एम पीएचडी, यंग माइंड है वो हमेशा ही सोचेगा कि आप जो बोल रहे हैं उसके पीछे या नहीं है, इसलिए मैं ये बात कर रहा हूँ। एक्चुअली इसके ऊपर करीब सभी राष्ट्रों में बहुत अच्छे रिसर्च हो चुके हैं। मैं मराठीत बोलू का? दैट विल बी आयदर इंग्लिश और मराठी? नाही मराठीत बोलणं सर, बी कम्फर्टेबल. की ह्या विषयावर जगभरामध्ये उत्तम संशोधन झालंय. आणि आता तुम्हाला गंमत सांगतो, आप समझ सकते हैं ना हिंदी, मराठी मेरी? हाँ क्यों नहीं। एक कॉन्सेप्ट मॉडर्न कंट्रीज में आ गया है, यूरोपियन कंट्रीज में, which is based on all these researches and which is again forwarded by one scientist also who has written a book, and that concept is called morningness. Can you listen carefully? Morningness, they call it morningness, and they are defining it against eveningness. What are the advantages of morningness and what are the disadvantages of eveningness? तो आपका ये जो सवाल है कि इसके ऊपर अनुसंधान हुआ या नहीं, तो बहुत अच्छे अनुसंधान हुए हैं. आप अगर आपका व्हाट्सएप नंबर के डॉक्टर किरण के यहाँ दे दे तो मैं आपको भेज सकता हूँ,
और ये अभी ऐसा था कि बहुत सालों से हमारी संस्कृती ये कहते आ रही है की याचा ज्ञानावर परिणाम होतो, बुद्धीवर होतो, आयुष्यावर होतो, माणूस म्हातारा होतो वगैरह वगैरह वगैरह. अभी ये सब रिसर्च प्रूव हो चुके हैं, अभी इसमें कोई डाउट नहीं रहा, साइंटिफिकली प्रूव्ड. पीपल हैव डन PhDs ऑन दिस सब्जेक्ट्स. ठीक आहे. और आपका जो पहिला विषय था जीर्ण अजीर्ण निरूपय, बरोबर ना, ते हा. कसं ओळखावं, बरोबर आहे. मी तो तुमचा पर्सनल प्रश्न दिसतोय मला. ठीक आहे. तर लक्षात घ्या की सकाळी उठल्यानंतर रात्री जेवलेलं तुम्हाला पचलंय की नाही पचलं हे समजून घ्यायचं, हा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर फक्त भूक लागणं हे लक्षण आयुर्वेद चांगला अग्नी असल्याचं लक्षण मानत नाही. बऱ्याच लोकांना सकाळी खोटी भूक लागते, बरोबर. तर एक तर माझा अग्नी चांगला आहे. आता इथे अग्नी म्हणजे काय परत समजून घ्या. सर्वसाधारण माणसं म्हणतील मला भूक चांगली लागते, पोट साफ होतं म्हणजे माझा अग्नी चांगला आहे, बरोबर. तर असा विचार न करता अग्नी हा तुम्ही सेवन केलेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाचं पचन करणारा, विघटन करणारा, पृथक्करण करणारा, अन्नामधील पोषक घटकांचं शोषण करणारा, त्यापासून ऊर्जा निर्माण करणारा आणि नवीन निरोगी हेल्दी सेल्स तयार करणारा असा जो अग्नी आहे. इन शॉर्ट वी कॅन से इट्स अ कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. इन शॉर्ट वी कॅन से इट्स अ कंप्लीट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. त्यामुळे अग्नी हा ही संकल्पना ही फक्त भूक आणि पोट साफपर्यंत मर्यादित नाही. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं पोट हलका आहे का, तुमचे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एकदम हलकी आहेत का, तुमचे डोळे कसे आहेत, तुमचे नाक कसं आहे, तुमचं कान कसं आहे, तुमची जीभ कशी आहे, अति कार्यक्षम आहे का, उत्साही वाटतंय का तुम्हाला, हात पाय एकदम टवटवीत आणि निरोगी आहेत का, की तुम्ही सकाळी उठताय आणि तुम्हाला पुन्हा झोपावंसं वाटतंय, सकाळी उठला तरी सुद्धा आळशी वाटतंय. हा जो सगळे मुद्दे आहेत. तुमचा वायू सरून गेलाय का, तुम्हाला शुद्ध ढेकर आला का, अधोवायू सरून गेला का, आणि एवढं केल्यानंतर जर तुम्हाला उत्तम भूक लागत असेल तर त्यावेळेला समजावं की माझी खरोखर जेवणाची वेळ आलेली आहे. आणि आजच्या घडीला 3 पैकी 2 लोकांनाही अशी खरी भूक लागत नाही. जस्ट बिकॉज मॉडर्न न्यूट्रिशन सायन्स सेज दैट ब्रेकफास्ट लाइक अ किंग. हाँ, यू माइट हैव हर्ड, आपने सुना होगा कि ब्रेकफास्ट लाइक अ किंग, राइट. So now this overall advice is given by modern nutritionist कि आप सुबह उठते हो तो नाश्ता कीजिए, एकदम भारी भक्कम नाश्ता कीजिए. If you have not digested the previous food which you had eaten at night, how can you digest the morning breakfast? डॉक्टर किरण मध्ये आवाज येत आहेत, मला वाटतं ते जगदीश मलिकांकडून आहे. त्यांचं हा. तर हे लक्षात घ्या कि आणि एट दिस लेवल ओनली इफ यू आर एबल टू अंडरस्टैंड कि नहीं मुझे रात का खाना अच्छी तरह हजम नहीं हुआ है, मेरा पेट अभी भी भारी है, मुझे शुद्ध ढेकर नहीं आ रहा है, मेरा अधोवायु का सरण नहीं हुआ है, मुझे मलमूत्र विसर्जन नहीं हुआ है, शरीर अभी भी भारी लग रहा है और मुझ में उत्साह नहीं है, कार्यक्षमता नहीं है, मुझे काम करने की प्रेरणा नहीं हो रही है, इसका मतलब सही भूक नहीं है. इथे काय करावं हे आपके लिए पर्सनल की तुम्ही त्यावेळेला 1 ग्लास पाणी प्या, बरोबर आहे. अर्ध्या पाऊण तासाने परत 1 ग्लास पाणी प्या. आणि जर 2-3 वेळा पुन्हा पाणी प्याल्यानंतरही प्रत्येक वेळी भूक लागत असेल तर तुमची भूक खरी आहे समजा. आज ये जो टेस्ट है, मैं आप देखिए कैंसर के पेशेंट, टीबी के पेशेंट, जो सिस्टम को खराब करने वाले बीमारियां हैं उसमें आपकी भूख खराब हो जाती है, भूख निकल जाती है. तो ये ध्यान रहे, जो गंभीर बीमारी होने के बाद विकृति इतनी चरम अवस्था पे पहुंचती है, उसके बाद जब जो लक्षण दिखता है उसी लक्षण को स्वस्थ व्यक्ति भी पहचान सकता है कि आज सुबह मेरी जो भूख है वो सही है, प्राकृत है या नहीं है. अगर प्राकृत नहीं है तो मुझे अन्न सेवन अभी नहीं करना है, और अगर करना है तो कितना करना है, कि मुझे आज द्रवाहार लेना है, आज मुझे सिर्फ लिक्विड डाइट लेना है. और ये जो सोच है उसी का संबंध हमारी हिंदू संस्कृति ने, परंपरा ने लंघन से यानी उपवास से लगा है कि आप तो गलतियां करोगे ही. आप सुबह उठोगे, सुबह उठे कुछ ना कुछ नाश्ता करोगे, गरम गरम बना है, और इस गलतियों को दूर करने के लिए, इस गलतियों के कारण शरीर में जो विकृत अन्नकण तैयार होते हैं, शरीर में जो विकृत शरीर कोष तैयार होते हैं, उन्हीं का पाचन करने के लिए, उन्हीं का नाश करने के लिए आपको हफ्ते में 1 या 2 बार किसी ना किसी भगवान के नाम से उपवास या लंघन करने का सलाह दिया है.
आता दुर्दैव आम्ही एवढे करंटे आहोत की त्या लंघन परंपरेची उपवासाचा सुद्धा आपण सत्यानाश करून टाकला. साबुदाणा काय, शेंगदाणे काय, कॉफी काय आणि काय, तो विषय वेगळा. उपवास याच्यासाठी बोलायला मी नंतर कधीतरी येईल. तो इथे तुम्हाला जीर्ण अजीर्ण निरूपयन, तभी आगे बढ़िए आप. सुबह उठने के बाद सबसे पहले ये देखिए रात का खाना हजम हुआ या नहीं. हाँ, नेक्स्ट. पाण्याचं तुम्ही काय बोलला, 1 ग्लास पाणी, परत ते थोड्या वेळाने. असं आहे की लोकांना सकाळी उठल्यावर भूक लागते की नाही. मी माझ्या पेशंटची ट्रीटमेंट करत असताना विशेष करून ज्या सिस्टीम डिझीज येतात, हायपरथायरॉइडिझम, कॅन्सर, डायबिटीज, ओबेसिटी, या सगळ्यांना मी सांगतो की किंवा तुम्ही पण स्वतःला प्रश्न विचारा की मला सकाळी उठल्यावर खरी भूक कधी लागते. सकाळी समजा तुम्ही 7ला उठताय आणि तुम्हाला 9 पर्यंत लागते, तर तुम्ही सर्वसाधारण निरोगी माणूस आहात. पहिल्या अर्ध्या तासातच उठल्या लागते. पित्त प्रकृती तीक्ष्ण अग्नी लोक असतात की ज्यांना सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. कफ प्रकृतीला थोडं उशिराने लागेल. वात प्रकृती कधी चांगली लागेल, कधी चांगली लागणार नाही. बरोबर. पण जर तुमचा अग्नी विकृत आहे, तुमचं डायजेशन, तुमचं मेटाबॉलिझम बरोबर नाहीये, आणि जस्ट मिनिट प्लीज होल्ड ऑन. तर एक परीक्षा अशी आहे की सकाळी उठल्यावर मला खरी भूक कधी लागते. सहसा सर्वसाधारण माणसाला 1-2 तासात भूक लागते. त्या वेळेला 1 ग्लास पाणी पिऊन बघावं आणि ती भूक निघून जाते का. तरी अर्ध्या तासाने पुन्हा भूक लागत असेल, तुमचा अग्नी चांगला आहे असं म्हणता येईल. हा काय आहे, एकंदर हा विषय एवढा मोठा आहे की यावर बोलू म्हटलं तर खूप वेळ जाईल. आणि म्हणून डॉक्टर किरणना माझी विनंती आहे की एक सिलेक्टेड विषय घेऊन जर बोलायला बोलवलं तर मला अधिक चांगलं मांडता येईल. हा खूप मोठा विषय आहे. मी यातला त्या दृष्टीने तशी मी विनंती करतो, कारण तुमचं व्यासपीठ चांगलं आहे, तुमचे मंडळी सगळी सुज्ञ शहाणी आहेत आणि तुमच्या मार्फत तो अधिक चांगल्या लोकांपर्यंत पोहोचेल हा मला विश्वास आहे. निश्चित सावंत सरांनी जो विषय मांडला, आयुर्वेद आणि योग हे भारताची देण पूर्ण जगाला आहे. आयुर्वेदाचा प्रमुख उद्देश आहे स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम, की जो निरोगी आहे त्याचं आरोग्य टिकवणे आणि मग आतुरस्य विकार प्रशमनम, हे मूळ आयुर्वेदाचं शास्त्र आहे. आपण इंडस्ट्री जी चालते ही इलनेस इंडस्ट्रीवर चालतं. आयुर्वेद हे वेलनेस साठी आहे. सरांनी खूप सोप्या आणि तशाच प्रकारच्या सायंटिफिक याच्या भाषेमध्ये आणि विथ रेफरन्सेस आपल्याला हे सगळे विषय जेवढे सोपे आपल्याला करून सांगता येतील तेवढा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. विषय अर्थात खूप मोठा आहे. आहार, दिनचर्या, ऋतुचर्या आणि ह्या सगळ्या विषयांवर सावंत सरांचा इतका अभ्यास आहे की म्हणजे वी कॅन हॅव अवर्स टुगेदर. पण हा विषय आज आपल्या सर्वांसमोर मांडणं आणि त्याच्या अनुषंगाने काहीतरी बदल हे वेगवेगळ्या माध्यमातून जर आपण लोकांपर्यंत आणून करू शकलो, याच्यासाठी मी सावंत सरांचा पुनश्च एकदा धन्यवाद करीन की त्यांनी त्यांच्या व्यस्त, मला कल्पना आहे 6:45-6:30 होऊन गेलेत, सरांची ओपीडी आहे आणि एक प्रथितयश चिकित्सक असल्यामुळे ओपीडी मध्ये पेशंट्स अनेक थांबून आहेत, पण सरांनी आपल्यासाठी वेळ काढून त्यातल्या त्यात मार्गदर्शन केलं आहे. मी उत्तर वनौषधी संशोधन संस्था तथा केशवसृष्टीच्या सर्व सन्माननीय सभासद आणि सर्व लोकांच्या माध्यमातून आपले आभारी आहे. मी आपल्या ऋणात राहू इच्छिन की आपण पुन्हा येऊन आपल्याला मार्गदर्शन कराल याची मला खात्री आहे. राजवाडेजी तुम्ही हे कराल? हो. धन्यवाद सावंत सर, माझ्याकडून आपल्याला. हो, मी डॉक्टर पंडित आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. मुळात रामभाऊ माळगी प्रबोधिनी संस्था आहे किंवा केशवसृष्टी आहे, या सर्व संस्थांबद्दल आमच्यासारख्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे की ही माणसं खरी काहीतरी काम करणार आहेत. ही माणसं काहीतरी देशासाठी खरोखर करतायत. आणि आज मी तर ह्या शब्दात म्हणत असतो की आपलं भाग्य आहे की आपल्याकडे संघासारखी संस्था आहे. हे या देशाचं भाग्य आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की निदान अशी एक संस्था या देशामध्ये आहे, अशी माणसं आहेत की जी देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, या राष्ट्राच्या उभारणीसाठी काहीतरी करतायत. तेव्हा खरं तर मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मला एक विनंती आहे की शक्य असेल तर तुमच्या इथे मोठ्या पातळीवर हे विचार मांडायची संधी मिळावी. निश्चित संसद, जसं कोरोनाचा हे कमी होतं आणि आपण पुनश्च एकदा ज्यावेळेस भेटी सुरू होतील, विषय इतके आपण मांडू शकता प्रभावीपणे की आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये पण हा विषय पुन्हा घ्यायचा प्रयत्न करू निश्चित. आणि मी उत्तम वनौषधी तथा केशवसृष्टीच्या तर्फे आपल्याला निमंत्रणही देतो की आपल्याला ज्यावेळेस आपल्या याच्यातून सवड असेल त्यावेळेस आपण एकदा निश्चित आमच्या केशवसृष्टीला भेट द्यावी. येस सर.
राजेंद्र जोशी जी, आपण समारोप करता सर? तो आपकी उपेक्षा से डॉक्टर अश्विन की उपेक्षा से हम सब उत्तर वनौषधि और केशव सृष्टि वाले और जो हमारे साथ जुड़े हुए हैं वो खरे उतरे, ऐसी मेरी उपेक्षा है। केशव सृष्टि और वनौषधि की तरफ से मैं डॉक्टर अश्विन को बहुत बहुत बधाई देता हूँ कि हमारे साथ आप सम्मिलित हुए और बहुत सारे ऐसे बोध दिए जो आज तक लोगों को पता नहीं था, जो हमारे अंदर ही हमारे युवा भी जुड़े हैं इस कार्यक्रम में, वो भी देख रहे हैं और आशा करेंगे कि आगे भी इसी तरह से कार्यक्रम होते रहे। धन्यवाद। रामपाल मार्गी और उमेश मोरे को भी मैं खास धन्यवाद देना चाहूंगा, उन्होंने ये सब कार्यक्रम को संपन्न किया। धन्यवाद सर. एक 2 मिनिटं बोलायचंय की आपण 2 मीटिंग लागोपाठ आयोजित केल्या आणि सगळे लोक वेळेवर उपस्थित राहिले, आपले सगळे कमिटी मेंबर, त्याच्यानंतर ते ज्यांना बोलावलं होतं ते, आणि या टायमामध्ये आपण कार्यक्रम संपवू शकलो. तसंच ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली रामभाऊ माळगीनी, त्यांचा सगळा टेक्निकल स्टाफ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध. 2 वेळा आम्हाला चहाची व्यवस्था केली इकडे, त्याबद्दल मी रामभाऊ माळगी प्रबोधिनी, तसंच इकडचा टेक्निकल स्टाफ, केशवसृष्टी आणि आपले वनौषधी ते सगळे जे सदस्य आहेत त्यांचेही आभार मानतो. ते टायमावर आले आणि वेळेत सगळा कार्यक्रम, आम्हालाही टेन्शन होतं या 2 मीटिंग एका वेळी कशा हे सगळं टाइम शेड्यूल बसणार, पण हे सगळं झालं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे याच्यासाठी. आणि डॉक्टर अश्विन सावंत यांना आपण पुन्हा एकदा बोलवू, आणि कारण एक जास्ती वेळाचा कार्यक्रम ठेवू कधीतरी आणि एखादाच विषय ठेवू ते म्हणाले तसं, आणि ते पुन्हा येतील याची मला खात्री आहे आमच्या. आणि एकदा त्यांनी केशवसृष्टी वनौषधीलाही यावं, डॉक्टर किरण पंडितनी त्यांना घेऊन यावं एकदा. निश्चित निश्चित. आपण तिकडे समोरासमोरही कधी कोरोना काळ संपल्यानंतर कार्यक्रम करू. हो हो, त्या प्रकारे ते व्याख्यान पण चांगलं होईल. आणि केशवसृष्टी बघायलाही तुम्ही यावं. हो हो, नक्की नक्की. तुमचे धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सबका, धन्यवाद। सब लोग टाइम पे जुड़े और सबने लाभ लिया डॉक्टर साहब का, और आगे भी ऐसे कार्यक्रम होते रहे डॉक्टर पंडित से सहयोग से, तो हम उसकी हम आशा करते हैं। धन्यवाद।